मी आला ते म्हणाले की डागावं लागतोय त्यावेळेस पिल्लू नाही मारतोय त्याला ती सोसाय नको नाही तेव्हा महिना दीड महिन्याचं पिल्लू झालं होतं सोसाय पाहिजे की त्याला म्हणजे पाय कोब्यावर घसरून परत ते पाय वर धरलाच मॅटवर बांधत त्याला हा गईनं पाय दिला तर त्याचं त्याला काय झालं त्यालाच माहिती आता ते म्हणजे बोजा ह्या पायावर पडलाय हा पाय तिचा उजव्या पायावर बोजा पडला त्यामुळे तिथं ती उंदर नक्कीच लवचिकपणा आला नाही नाही इथं वरती गुडघ्यात सूज लागली ना आता त्याची सूज कमी झाली ते आजोबाने काय केलं असं तिथे खाच मारलं खाच मारल्यानंतर त्यातनं अशी थोडी थोडी घाण पडायला लागली आपल्या चाकळलेलं रक्त नमस्कार मामा नमस्कार हा चाकळलेलं रक्त कसं असतं का ना ते पद्धत तशी घाण निघायला लागली मग ते घाण निघायला लागल्यानंतर त्यांनी सांगितलं ते डागावं लागतंय पण ते पिल्लू बारकं तर त्याला सोसणार नाही म्हणून ते आम्ही काय डागलं नाही म्हणजे काय झालं अलीकडचा पाय आदू झाल्यामुळे बोजा पलीकडे पडला हा ते पडल्यामुळे ते त्याला म्हणजे 3 पायावर उभा राहावं लागतं ना त्यामुळे ती तसं उभा राहतोय ते पाय असं खालचं वागतोय त्याचा मग ट्रीटमेंट दुसरी काय सांगितलं नाही डॉक्टरने काय नाही डॉक्टरने दाखवलं डॉक्टर म्हणले त्याची शिर तुटलेली आहे काही इलाज होत नाही म्हणाले शंभूला पण असं झालं ना पायाला कासरा पडल्यावर पाय उचलून धरल्यावर दुसऱ्या पायावर बोजा पडल्यावर पहिल्या का पायात असतं आपल्या आणि नंतर पुन्हा त्याच पायाला त्याचा पाय असा बेंड पण होत नाही असं जरी आपण आता कसं पाय गुडघ्यातनं दुमडतो सरळ जरा थोडासा न कळत असं थोडासा बेंड होतो पूर्ण बेंड होत नाही मग स्कॅन करून ते बघित नाही इथं ते सुविधा नाही आलं ते बघावं लागणार त्याच्या सुविधा नाही त्याला 7ला न्यावं लागतं तिकडं कुठं आहे त्यांचं ते दवाखान्यात तिथं आहे कुठं बरं सातारा कुठं ते एक्सरे मशीन आहे जनावरांची मिरजला मिरजचं काय माहिती आहे मिरजला मिरजला आहे होय काय माहिती बघितलं नाही मिरजला घेऊन काय करायचे एक्सरे काढायला माणसासारखा म्हणजे नेमकं त्या शरीराचं कुठं फॉल्ट झालंय काय झालंय डॉक्टरच्या याला जाऊन कवळा एका टायमाला नीट होईल ना ते असं आहे जरा उजेड सोडा त्याच्या पायावर इकडे येऊन बोला इकडे बाजूला येऊन बोला मग ते एक्सरे काढल्याशिवाय त्याची शरीरच काय कळणार नाही ना ते काय कळणार नाही मग ते मोठं झाल्यावर बोजा वाढून अजून जास्त अपघात होण्यापेक्षा आपण आताच थोडा त्रास करून घेतलेला बरा गाडी करून सांगतो तुम्हाला ते कधी वेलेले 23 ऑगस्टला वेलेलं आहे 23 ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर 3 महिने झाले त्याला म्हणजे अजून वय लहान आहे त्याचं तोपर्यंत बघितलेलं बरं होईल त्यामुळे त्याला काय ते खाल्लेलं पप्पाचं नाही आणि ते काय दूध सगळं पितं तरी पण गाईला पण दूध भरपूर आहे हात लावाय गेले हात लावून पण घेत नाही शांत नाही पायाला हात लावू देत नाही पायाचा बेंड पण होत नाही तेव्हापासून भ्या खाल्ले वासरा राहू दे अपदा होईल राहू दे नाही नको बळजबरीने त्याला काय करायला नको ते एक पर्याय तेवढाच आता गाडी एखादी पिकअप कर छोटा ती करणं किंवा एखादी लहान गाडी आणि त्याला नेऊन स्कॅन करून दवाखान्यात लेजर पण शिर तोडताना भ्या खाल्ली तेव्हा वासरू चांगलं झाले वासरू एक नंबरचा पण काय करायचं असं झालं इथलं कोणा बैलाचं वासरू माळ्यांचा हे खर्डीच्या माळ्याचा बाय संजय माळी बैल आता आहे त्या बैलाचं का पहिला बैलाच होता आता दोन्ही पण बैल विकले त्यांनी बर बैल त्या बैलाचा फोटो आहे का किंवा गाई भरताना फोटो काढला होता का बैलाचा व्हिडिओ आहे बर व्हिडिओ आहे का बैलाचा वासराला जात चांगली आहे म्हणून म्हणलं कुठल्या तरी चांगल्या बैलाचं वासरू असं म्हणून त्याला धडपड करायची खर्चाची विकत घेतलेलं बोजा झाला खडा बिडा तुटून चालत नाही आम्ही प्रत्येक जनावराची अशी काळजी ह्या बैलाचं बैल लय भारी होता बर चौसा काहीतरी होता चौसा का चौसा होता बैल चांगलं होतं